आषाढी एकादशी निमित्त भाविकांसह वारकरी बांधव आणि भगिनी यांना फळवाटप। श्वाससेवा या सामाजिक संघटना हिंगणघाटच्या वतीने करण्यात आले आयोजन। श्वाससेवा सामाजिक संघटना हिंगणघाटचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गुडघाणे यांचा पुढाकार। नेहमी सामाजिक उपक्रमाद्वारे जनमानसात तसेच समाजात एक वेगळा ठसा उमटवणारे श्वास सामाजिक संघटना हिंगणघाटच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नारायणपूर येथील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांसह वारकरी बांधव आणि भगिनी यांना केळी सफरचंद या फळ वाटप करण्याचा नुकताच स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला। केळी व सफरचंद या फळ वाटप कार्यक्रमाचा असंख्य भाविकांसह वारकरी बांधव आणि भगिनी यांनी आवर्जून लाभ घेतला। श्वाससेवा सामाजिक संघटना हिंगणघाटचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गुडघाणे यांना समाजसेवेची प्रचंड आवड असल्याने त्यांची समाज मनात एक विशेष स्थान आहे। हे सर्वांना जमत नाही। मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता, मनात कसलाही किंतु परंतु न ठेवता विठ्ठल गुडघाणे हे खरंच लोकांच्या हिताचे काम करणारे व्यक्तिमत्व असल्यानेच त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकहितवादीच ठरतात। विठ्ठल गुडघाणे हे एक निस्वार्थी शिवसैनिक तथा सुजन सामाजिक कार्यकर्ते असून शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विठ्ठल गुडघाणे यांच्यावर चांगलाच प्रभाव आहे। यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आषाढी एकादशी निमित्त केळी सफरचंद या फळवाटपाच्या स्तुत्य कार्यक्रमाला अशा बऱ्याच कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। त्यापैकी या समाजहिताच्या कार्यक्रमासाठी मुकुंदभाऊ वैद्य, सुरेश आराडे, रोकडे साहेब गोविंदपूर, शिवसेनेच्या संगीताताई कडू, माजी नगरसेविका माधुरी खडसे, कोमल विठ्ठल गुडघाणे, सुनील आष्टीकर, निलेश शिंदे, आदित्य कडू, उत्तम भोमले, संदीप कुकडे यांची प्रामुख्याने